नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। आज आपण अजिबातही तेलामध्ये न विरघळणाऱ्या एकदम खुसखुशीत अशा शंकरपाळ्या करणार आहोत। इथे आपण जे पदार्थ वापरणार आहोत ते सर्व पदार्थ वाटीच्या प्रमाणामध्ये मोजणार असल्यामुळे शंकरपाळ्या अजिबातही चुकणार नाहीत। शंकरपाळ्यांचं पीठ मळण्यासाठी इथे मी 1 वाटी भरून साखर मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे। ही साखर आपल्याला एकदम बारीक दळून घ्यायची आहे। घरातील कुठल्याही एखाद्या वाटीच्या मदतीनेच आपल्याला सर्व पदार्थ मोजून घ्यायचे आहेत। अंदाजपंचे कुठलाही पदार्थ वापरायचा नाही। तरी ते त्याच वाटीने 1 वाटी दूध घालून घेऊया। हे दूध कोमट वगैरे केलेलं नाही, अगदी रूम टेम्परेचरचं दूध वापरलेलं आहे। त्याच वाटीने इथे 1 वाटी वितळून घेतलेले तूप घालून घेऊया। तूप हे नेहमी वितळूनच घ्यायचं। इथे तुम्ही तुपाऐवजी तेलही वापरलं तरीही चालू शकेल। त्यानंतर यामध्ये पिठी साखर घालून घेऊया। शंकरपाळ्या खाताना अजिबातही गोड लागू नाही तर त्या चवदार लागाव्यात यासाठी मगाशीच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मीठही घालून घेतलेलं होतं। आता हे सर्व पदार्थ चांगले मिक्स करून घेऊया। त्यानंतर यामध्ये चाळून घेतलेला मैदा घालून घेऊया। तर त्याच वाटीने इथे मी सुरुवातीला 4 वाट्या मैदा घालून घेत आहे। ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी कणिक मळतो त्याप्रमाणे आपल्याला इथे हे पीठ मळायचं नाही, एकदम हलक्या हाताने पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। 4 वाट्या मैदा घातल्यानंतरही इथे मला हे मिश्रण बरंचसं पातळ असं वाटत असल्यामुळे अजून मी इथे 2 वाट्या मैदा घालून घेत आहे। म्हणजे इथे मी एकूण 6 वाट्या मैदा वापरलेला आहे। शंकरपाळ्यांसाठी लागणारं ही पीठ खूप जास्त पातळही करायचं नाही व खूप जास्त घट्टही ठेवायचं नाही। फक्त एकदम हलक्या हाताने छान मऊसूद असं मळून घ्यायचं आहे। इथे इतपत घट्टसर असं पीठ मळून घेतल्यानंतर याचे गोळे तयार करून घेऊया। यामध्ये आपण अजिबातही रव्याचा वापर केलेला नसल्यामुळे लगेचच शंकरपाळ्या केल्या तरीही चालू शकतात। हे पीठ भिजवत वगैरे ठेवायची अजिबातही गरज नाही। तर याचे 3 मोठ्या आकाराचे गोळे करून झाल्यानंतर यातील 1 गोळा घेऊन लाटून घेऊया। इथे ही पोळी आपल्याला खूप जास्त जाडही ठेवायची नाही व खूप जास्त पातळही करायची नाही। ही पोळी एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे। तर इतपत जाडीची इथे मी पोळी लाटून घेतल्यानंतर पिझ्झा कटरच्या मदतीने याच्या कडा कट करून घेऊया। सर्व कडा कट करून झाल्यानंतर पहिल्यांदा उभे व नंतर आडवे काप मारून घेऊया। अगदी छोटे शंकरपाळ्या करायच्या आहेत, खूप जास्त मोठ्याही करायच्या नाहीत। शंकरपाळ्यांचा आकार तर चौकोनी असतो त्याप्रमाणेच इथे एक चौकोनी आकाराच्या छोट्या शंकरपाळ्या कट करून घेऊया। तर इतपत जाडीची इथे मी शंकरपाळी तयार करून घेतल्या आहेत। आता ह्या तयार झालेल्या शंकरपाळ्या तळून घेऊया। तर इथे कढईमधील तेल थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये थोड्याशा शंकरपाळ्या सोडून घेऊया। शंकरपाळ्या सोडण्यापूर्वी कढईमधील तेल खूप कडकडीत गरम नसावं, तसेच ते कमी गरमही नसावं। शंकरपाळ्या तेलामध्ये सोडल्या गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। तसेच शंकरपाळ्या तेलामध्ये सोडल्या लगेचच हलवायची गडबड करायची नाही। 1 मिनिट गेल्यानंतर एखाद्या चमच्याच्या साहाय्याने हलक्या हाताने शंकरपाळ्या हलवून घेऊयात। इथं या शंकरपाळ्या करण्यासाठी आपण एकाच वाटीचा वापर केलेला असल्यामुळे व सर्व पदार्थ अगदी अचूक प्रमाणामध्ये मोजून घेतलेले असल्यामुळे शंकरपाळ्या अजिबातही चुकणार नाहीत। अगदी तुम्ही पहिल्यांदा केल्या तरीही त्या अजिबातही चुकणार नाहीत। इथे शंकरपाळ्यांचा हलकासा रंग बदलल्यानंतर एकदम मंद आचेवरती इथून पुढे शंकरपाळ्या तळून घेऊया। सुरुवातीपासूनच शंकरपाळ्या मंद आचेवरती तळल्या तर शंकरपाळ्या तेलामध्ये विरघळू शकतात। तर 4 ते 5 वेळा उलटपालट केल्यानंतर इथे ह्या शंकरपाळ्यांना छान रंग आल्यानंतर एका झाऱ्याच्या मदतीने तेलामधून काढून घेऊया। राहिलेल्या सर्व शंकरपाळ्या मी करतच तळून घेणार आहे। तर तुम्ही ते पाहू शकता, एकदम बिस्किटासारखे आपल्या इथे शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत व एकदम छान अशा लेयर्सही त्याला आलेल्या आहेत। इथे आपण या शंकरपाळ्या करण्यासाठी दुधाचा वापर केलेला असल्यामुळे शंकरपाळ्यांना खूप छान चव लागते, तसेच त्यांना रंगही छान येतो। यातील एक शंकरपाळी मी तुम्हाला तोडून दाखवते। तर एकदम खुसखुशीत अशा आपल्या सर्व शंकरपाळ्या बनलेल्या आहेत। पारंपरिक पद्धतीमध्ये अशा प्रकारे शंकरपाळ्या केल्या जातात। इथे आपण बनवलेल्या शंकरपाळ्यापैकी एकही शंकरपाळी तेलामध्ये विरघळलेली नाही, तरीही एकदम खुसखुशीत अशी बनलेली आहे। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा। धन्यवाद।